टेकबीटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. कम्प्युटर गेम्स या विषयावरती आपण बोलतोय चेतन नातू यांच्यासोबत. सर, मागच्या 2 एपिसोड्समध्ये आपण तुमची गेमिंग जर्नी एक्सप्लोर केली, त्याच्यानंतर गेमिंगचं इव्होल्युशन आणि टाइप्स बघितले. मला आता असा प्रश्न पडतो की एक डेव्हलपर म्हणून तुम्ही गेम्सकडे कसं बघता, किंवा टेक्नॉलॉजीच्या कॉन्टेक्स्टमध्ये गेमिंग कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होत गेलं? हाऊ डू यू लुक ॲट इट? ओके. सो मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो तसं की सुरुवातीच्या काळात जेव्हा गेम्स तयार होत होते तेव्हा दे वर बिंग डेव्हलप्ड व्हेरी रॉ लेवल. डायरेक्टली मशीनचं इंटरॅक्शन करणे आणि मशीनचेच हार्डवेअर सॉफ्टवेअरला इंटरॅक्ट करून तिथं मॅनेज करणे. बट ॲज प्रोग्रामिंग लँग्वेजेस स्टार्टेड बिकमिंग स्ट्रॉंगर आणि प्रोग्रामिंग लँग्वेजेस जसं हार्डवेअरचा कंट्रोल मिळवता यायला लागलं तसं ते इट स्टार्टेड बिंग turned into a programming code rather than a device driven thing or something like that. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आधीचे गेम इंजिन्स होते किंवा ज्याला आपण डिव्हाइसेस म्हणतो, अटारीचा एक होता, गेम बॉय म्हणून एक होता. तर अटारीचे गेम्स गेम बॉयवर चालायचे नाही किंवा गेम बॉयचे गेम्स अटारीवर चालायचे नाही. देअर डिव्हाइसेस वर डिफरंट, त्यांच्या कॅट्रिज वेगळ्या होत्या, सगळंच वेगळं होतं. सो नाऊ it is not driven by any specific device or a hardware platform. It's now devised by it's controlled by the language, programming language. आणि त्याच्यातही थोडंसं मिसकन्सेप्शन असं असू शकतं की गेम डिझाईन करणं म्हणजे नक्की काय. तर गेम डिझाईन करणं म्हणजे कोड लिहिणं, येस, पण कोड कुठल्या टाईपचं लिहिणं इज समथिंग दॅट नीड्स टू बी डिफरन्शिएटेड. सुरुवातीच्या काळामध्ये इफ आय वर टू पुट अ नंबर ऑन दॅट, आय थिंक साधारणतः अर्ली 2000s पर्यंत गेम्स वेअर बिंग डेव्हलप फ्रॉम स्क्रॅच. अगदी पहिल्या कोड पासून ते शेवटच्या ब्रेस पर्यंत सगळं प्रोग्रामरला लिहावं लागायचं. बट देन जॉनरचं जेव्हा क्लासिफिकेशन होत गेलं तेव्हा एक अंदाज लोकांना येत गेला की बहुतेकच्या सगळ्या गेमचं इंजिन सेम आहे. व्हॉट इज चेंजिंग? तर स्टोरी चेंज होतीये, त्यातले रूल्स चेंज होत आहेत, मे बी त्यातलं ग्राफिक चेंज होत आहे, बट बेसिक द हार्ट ऑफ द गेम इज सेम. मग तसं असेल तर पुन्हा पुन्हा का करायचं? नाउ विल टॉक अबाउट द फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स अँड ऑल दॅट रिक्वायर्ड लेटर ऑन, लिटल बिट लेटर ऑन. पण त्याच्या आधी जे डेव्हलप व्हायला लागलं, सो गेमिंग इंजिन्स स्टार्टेड गेटिंग डेव्हलप्ड. की स्पेसिफिक जॉनरमध्ये स्पेसिफिक टाईपचे रिक्वायरमेंट असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एज ऑफ एम्पायर्स एक्झाम्पल घेतलं तर एज ऑफ एम्पायर्स मध्ये काय असतं की तुमच्याकडे रिसोर्सेस दिलेले असतात, एक मॅप असतो आणि यू आर गिव्हन सम टेक स्टॅक, इन गेम टेक स्टॅक, की काय तुम्हाला रिसर्च ह्या गोष्टी करता येतात, हे एक डिफाईन केलेलं असतं. नाव सेम थिंग इफ आय टॉक अबाउट लेट्स से स्टारक्राफ्ट, राईट, किंवा वॉरक्राफ्ट किंवा या टाईपचे जे गेम्स आहेत ह्याच्यात साधारणतः सेम असतं. यू आर गिव्हन रिसोर्सेस, यू आर गिव्हन अ फार्म, मायनिंग अँड दॅट काइंड ऑफ थिंग. मग ह्याच्यासाठी वेगळं का करायला पाहिजे? So for that, now what people started thinking about is why not have this as a centralized piece की ज्याच्यात गेमिंग मेकॅनिझम्स विल बी ऑटोमॅटेड. फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेशनचे जे मॉड्यूल्स आहेत ते रिपीट होतात, कॅल्क्युलेशनचे मॉडेल्स असतील किंवा मुवमेंटचे मॉडेल असतील किंवा सम काइंड ऑफ इंटरॅक्शन मॉडेल्स असतील. सो दिस कॅन बी ऑटोमॅटेड अँड दिस कॅन बी गिव्हन टू द गेमिंग डेव्हलपर्स ॲट अ कॉस्ट, मे बी लायसन्सिंग कॉस्ट असेल किंवा जे काही असेल ते. अँड देन न्यू डेव्हलपर जस्ट हॅज टू फोकस ऑन द रूल्स अँड सुपरफिशियल इफेक्ट्स असोसिएटेड विथ दॅट. नाऊ प्रत्येक जॉनरसाठी गेमिंग इंजिन वेगळं असणार आहे, ऑब्व्हियसली, बिकॉज ऑफ द नेचर ऑफ डिफरंट मॉड्यूल्स किंवा बरोबर, किंवा नेचर ऑफ द गेम. म्हणून FPS ला जे लागणार आहे ऑब्व्हियसली ते स्पोर्ट्स गेमला नाही लागणार आहे. सो डिपेंडिंग ऑन व्हॉट काइंड ऑफ गेम दॅट यू वॉन्ट टू डेव्हलप, द गेमिंग इंजिन्स स्टार्टेड बिकम युटिलाइज्ड. मग आता ग्राफिक्सचं काम कोणी बघायचं? कोड मी लिहिणार टू एन एक्सटेंट, बट ते रेंडरिंग करायचं काम इज गोइंग टू बी मेकॅनिकल. सो रेंडरिंग कॅन बी डन बाय द इंजिन. किंवा ॲज यू मेन्शन की कॅल्क्युलेशन करायची आहे, की लेट्स से जस्ट फॉर आर्ग्युमेंट सेक की इफ आय एम टॉकिंग अबाउट एन ॲडव्हेंचर गेम किंवा ॲक्शन गेम, तर लेट्स से इंजिन लाईक अनरियल इंजिन कॅन बी युज्ड. मग अनरियल इंजिन विल टेक केअर ऑफ की इन गेम फाईट्स ज्या आहेत त्याचा रिझल्ट कसा कॅल्क्युलेट करायचा, हाऊ डू यू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डॅमेज डन डिलिव्हर्ड, अमाऊंट ऑफ डॅमेज टेकन, हिलिंग कसं करायचं, ऑल दीज थिंग्स कॅन बी ऑटोमॅटेड. Because the games are going to be having the same kind of scenarios. Maybe त्याचा व्हिज्युअल इफेक्ट वेगळा असू शकतो किंवा त्याचे व्हॅल्यू सिस्टम वेगळी असू शकते, बट द क्रक्स ऑफ द मॅटर रिमेन्स द सेम. सो नाव डेव्हलपमेंट इज बिंग ड्रिव्हन प्रायमरली थ्रू द गेमिंग इंजिन्स. मी जर का नवीन गेम डेव्हलप करायचं असेल तर मी आधी
डिफाईन करायला लागतं की मला कुठल्या जॉनरमध्ये गेम डेव्हलप करायची आहे. आणि बेस्ड ऑन दॅट आय विल बी चुझिंग एन इंजिन टू यूज एज अ स्टार्टिंग ब्लॉक. सो याच्याकडे मला यायचंय, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला गेम डेव्हलप करायचं असेल तर आय हॅव टू बी फॅमिलियर विथ द लँग्वेज फर्स्ट, त्याच्यानंतर मला गेमिंग इंजिन शिकावं. करेक्ट. सो डेव्हलपरच्या पर्स्पेक्टिव्हने एक्झॅक्टली काय केलं पाहिजे हे आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये कव्हर करू. बट बिफोर दॅट मला प्रश्न आहे, तुम्ही मगाशी म्हणालात की अर्ली 2000s नंतर गेमिंग इंजिन्स आले. सो गेम स्क्रॅच पासून बिल्ड करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय त्याच्यामध्ये, व्हॉट गोज इन टू दॅट प्रोसेस इज व्हॉट आय वॉन्ट टू नो. सो if I were to be talking about a new game without using an engine, असं आपण assume करू 2 सेकंद. आपण एक पॅकमॅनचं उदाहरण घेऊ. पॅकमॅनचं उदाहरण घेऊया. तर पॅकमॅनचं उदाहरण घेताना फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू कम अप विथ अन आयडिया की तुमची गेम आहे काय. ओके. दिस नीड्स टू बी रिटन ऑन पीस ऑफ पेपर टू गिव्ह अ क्लॅरिटी. ते झाल्यानंतर रिक्वायरमेंट आपण आयडेंटिफाय करतो की हे करण्यासाठी मला काय रिक्वायर्ड असणार आहे. देन वी डिफाईन द रूल्स असोसिएटेड विथ द गेम. की फॉर एक्झाम्पल पॅकमॅन म्हटलं तर पॅकमॅनचा जो काही तो आहे, काय त्याचं नाव जे काही आहे ते पॅकमॅन, तर पॅकमॅन कॅन फॉलो ओनली थ्रू दिस काइंड ऑफ चॅनल्स. तो बाहेर जाऊ शकत नाही, तो या विंडोच्या बाहेर जाऊ शकत नाही वगैरे. हे जे रूल्स डिफाईन करायचे ते रूल डिफाईन करायचे येतील. देन यू स्टार्ट बिल्डिंग द ऍक्च्युअल कोड फॉर इट. मग कोड करताना कोड करायच्या आधी देन अगेन यू चूज की तुमचा गेम कुठे रन होणार आहे आणि कसा रन होणार आहे. प्लॅटफॉर्म. सो इफ आय एम गोइंग टू बी रनिंग इट ऑन पीसी, पर्सनली स्पीकिंग, any programming language you can develop a game, but kahi some are better than others kind of thing. Ki kahi programming language are good for building the games, some might not be. And if I were to put a finger on specific programming language, I would definitely say C++ is the language of choice. Okay. Almost 90% of the games will have some form of implementation done in C++. Any reason particular? Because C++ gives you a couple of benefits, primary benefits. First is it gives you a way of interacting with the game as a real life living breathing thing. Okay. म्हणजे त्याच्यात आपण समजा आता कॅरेक्टरचं आपण पॅकमॅनचं एक्झाम्पल घेतलं. I can define Pacman as an entity and then associate the behaviors and activities with that specific entity. ओके. जे मला आधी सी मधनं किंवा बाकीच्या लँग्वेज मधनं कोड करायला लागायचं ऍट रॉ लेवल अँड इट यूज टू क्रिएट केओस. एक्सप्लेन करू शकता का तुम्ही? ओके. फॉर एक्झाम्पल जर का मला पॅकमॅनचं जे कॅरेक्टर त्याला मूव्ह करायचं असेल तर मला आधी मूव्ह नावाचं मेथड लिहून त्याच्यात पॅकमॅनचे कॅरेक्टरिस्टिक्स अप्लाय करावे लागतील की हे इथं मूव्ह करायचं, हे इथं मूव्ह करायचं. नाव आय डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट. नाव व्हॉट आय डू इज पॅकमॅन नावाचं एक कॅरेक्टर मी तयार केलं, त्यालाच कॅरेक्टरिस्टिक्स असतील, काय शेप असेल, त्याची स्पीड असेल किंवा काय किती त्याचं लाईफ आहे ते असेल. तर हे सगळं ॲज अ युनिट मला अवेलेबल होईल अँड देन आय विल वर्क ऑन दॅट ॲज अ सिंगल एंटिटी. ओके. मीनवाईल द घोस्ट विच आर असोसिएटेड विथ अ गेम, बाकीचे जे काय त्याच्या मागे लागतात त्यांचं स्वतःचं वेगळी एंटिटी आहे. तेव्हा आय डोंट नाव हॅव टू वरी अबाउट की ह्याला ड्रॉ कसं करायचं, ह्याला मूव्ह कसं करायचं, ते मूव्ह कसं होईल. I just talk about the behavior and implement the behavior. Now, if let me go a little, deeper into it from an execution point of view. की जर का मी सी किंवा इक्विव्हॅलंट प्रोग्राम लँग्वेजमध्ये कोड करत असेल तर देन एव्हरीथिंग इज गोइंग टू बी मर्ज इन टू सिंगल पीस ऑफ कोड. आणि मग ते चॅनलाइज करणं, त्याला डिफरन्शिएट करणं थोडंसं अवघड होतं की त्याचा बोर्ड पण मीच ड्रॉ करणार आहे, त्याचं मुवमेंट पण मीच करणार आहे, ते मुवमेंट कशी होणार आहे ते मला आयडेंटिफाय करावं लागेल. Then different processes are going to be overlapping with each other. हे थोडंसं किचकट होत जातं. Now if I try to do this using a programming language of C++, then in that case board is going to be a separate entity. Then board will just exist. Okay. त्या बोर्ड वरती मी overlay करीन something else. Okay. And using multi-threading mechanism of the programming language, then I can have each of the components, each of the sprites running separately. त्यामुळे ते ओव्हरलॅप होत नाहीत किंवा एकाचा कोड दुसरीकडे इन्फ्लुएन्स करत नाही. सो दीज काइंड ऑफ बेनिफिट्स आय स्टार्ट गेटिंग व्हेन आय स्टार्ट वर्किंग इन C++ as compared to the primitive languages. Okay. Plus C++ gives you direct control over the hardware. जे हाय एंड लँग्वेजेस जसे की जावा त्यातनं आपल्याला मिळत नाही. Java is more triggered towards the business applications. C++ is more towards the system level applications. So that is also one of the primary reasons as to C++ why is the language of choice. So game आपण system level application म्हणून categorize correct करतो. कारण you are dealing with the hardware directly. आता Java मधून मी game develop करू शकतो का as an RPG? I can. Problem becomes that then Java's code will be interpreted and then executed on the machine, so it takes more time.
whereas C++ deals directly with the hardware. So it bypasses the layers of obstacles that are going to be coming in between. त्याचं म्हणजे काय मेकॅनिझम असतं? हाऊ डज इट हॅपन? What it does is it identifies the machine on which you're going to be running it. ओके. आणि त्याचे जे OS लेवलला इन्स्ट्रक्शन सेट असतील त्या इन्स्ट्रक्शन वरतीच डायरेक्टली कोड रन होईल. बरं. Now, we are not talking about hardware as of now, but it will be then connecting with the CPUs or the GPUs or whatever chipset you're going to be working with. It will deal directly with that chipset rather than going through the OS and rather than going through the different mechanisms coming into it. Plus, additionally, gaming development जसं होत गेलं तसं lot of third-party companies started coming up with their own libraries to handle the hardware. म्हणजे मायक्रोसॉफ्टची फेमस लायब्ररी डायरेक्ट ड्रॉची जी लायब्ररी आहे दॅट वॉज क्रिएटेड प्रायमरीली विथ गेमिंग इंडस्ट्री इन माइंड. ओके. They utilized it for the beautifying the UI for Windows as well, but primary driving force was games. Games लागणाऱ्या गोष्टी त्यातून अवेलेबल होत जातील. तसंच अजून एक लायब्ररी which I am aware of, there might be thousands of others, but one which I am aware of and I can talk about is there's a library called as Physics. Okay. Which is primarily about the physics of the game. अगेन पुन्हा प्रश्न असा येतो की मला फिजिक्स येत नाही किंवा मी फिजिक्स मध्ये चांगला नाही तर मी गेम डेव्हलप करू शकत नाही का, माझ्याकडे आयडिया आहे. सो फिजिक्स इज आउटसोर्स, मॅथमॅटिक्स इज आउटसोर्स. So as a programmer, is it important for me to know physics and mathematics? Yes. But is it mandatory with the new libraries? Maybe not. माहिती असणं केव्हा Correct. Because that gives me more control over what is happening in my game. किंवा माझा गेम रॅशनली रन होतोय का नाही होते हे प्रूव्ह करायला तरी मला गरजेचं आहे. सो मला थोडंफार लक्षात येतं की आपण जे फिजिक्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, वी आर हँडलिंग इट थ्रू कोड आणि गेमिंग इंजिनचं आपण सपोर्ट घेतोय. सो ग्राफिकल रेंडरिंग जे आहे, सो हाऊ डज दॅट हॅपन? म्हणजे आपण इथं बटन दाबल्यानंतर तो कॅरेक्टर मूव्ह होतो. सो ही काय म्हणतो आपले इन्स्ट्रक्शन टू रेंडरिंग ही प्रोसेस जी आहे ती कशी एक्झिक्यूट होते गेमच्या कॉन्टेक्स्टमध्ये? सो अगेन दिस इज गोइंग टू बी डिपेंडंट ऑन द गेमिंग इंजिन्स, विच इंजिन यू आर गोइंग टू बी युझिंग. तुम्ही स्वतः जर का करणार असाल तर तुम्हाला त्याचं मॅनेजमेंट स्वतः करावं लागेल. सो C++, आय टेक दॅट एज अन एक्झाम्पल की युझिंग C++ मला मशीनच्या मेमरीला हात घालून तिथं कॅरेक्टर्स मूव्ह करावे लागतील. म्हणजे जर का पिक्सेल आता इथं दिसतोय तर ते नेक्स्ट एक्सला +1 करायला पाहिजे, एक्सला +2 करायला पाहिजे, एक्सला +10 करायला पाहिजे, जे काही आहे ते. सो दॅट आय विल हॅव टू मॅनेज. Where gaming engines will be beneficial is that I just have to give a command move. Okay. आणि कितीनं मूव्ह करायचं मे बी ते मी राईट बटन प्रेस केलं तर एकने मूव्ह करायचं असं जर का रूल असेल गेमचा तर आय जस्ट हॅव टू से राईट 1. देन द गेमिंग इंजिन विल टेक केअर ऑफ केलं किती मूव्ह करायचं, किती पिक्सेलनी शिफ्ट करायचं, काय स्पीडनी शिफ्ट करायचं. ऑल दिस विल बी डिफाइंड और मॅनेज बाय द इंजिन्स दॅट यू गोइंग टू बी वर्किंग विथ. So it makes it easier for a new programmer to come up with new ideas, and I focus more on ideas rather than the intricacies of the code. So basically, the more I have understood is की तुमच्याकडे आयडिया असली पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी मोर ऑर लेस कॅन बी टेकन केअर ऑफ. करेक्ट. सो मला आता हे विचारायचं की व्हॉट आर द गेमिंग इंजिन्स, कुठले गेमिंग इंजिन्स आहेत आणि विच आर मोर कॉमनली युज्ड अँड व्हाय? Thousands of gaming engines out there in the world. Okay. But the ones which I remember and I have seen, one is Genie. Genie is used in Age of Empires. Okay. Age of Empires is built on top of Genie engine. आणि साधारणतः त्या टाईपचे जे गेम्स आहेत ते सगळे जेनीवरती बिल्ड झालेले आहेत. Then there is one more which I am aware of called as Gamebryo. Okay. Civilization type of series. ह्या सगळ्या त्याच्यावरती बिल्ड झालेल्या आहेत. Then I have one more name called as Godot, which is used for strategy games and some kind of activities associated with that. For action adventure, one of the most powerful and popular gaming engines that you come across is Unreal. Interesting thing is Unreal was actually a game. Okay. Unreal नावाचा गेम आधी आणला गेला. ते Unreal game it became so popular because it used a different way of rendering the graphics, and the physics and everything was completely different and it was more optimized. So Unreal took a decision कि instead of pushing the game, we'll push the engine. Oh, okay. Now Unreal चे I think 1 का 2 वर्जन फक्त आले. त्याच्या पलीकडे they had a possibility. It was a very popular game, but it did not turn into a franchising. Unreal shifted into engine.
Hmm. And now Unreal Engine is one of the most popular engines used in action adventure games. Okay. And It's written in. It is written in it is in C++. C++. Okay. हे चारही जे मी म्हणतोय चारही engine C++ मध्ये Okay. लिहिलेले आहेत. Later on, I can even share a list of all the gaming engines with the audiences. We can, show a graphic or डिस्क्रिप्शन something. मध्ये पण देऊ शकतो. Correct. So त्याच्यामध्ये you will realize that almost 90+% of gaming engines are built in C++. Okay. There's one more gaming engine which is becoming popular nowadays because it is useful for casual gaming. Hmm. किंवा visual medium ज्याचं काय core आहे. अशा गेमसाठी Unity is also coming up as one of the popular features. Okay. Unity engine आहे, Microsoft built आहे, and if I'm not mistaken, C+ C# वरती based आहे. So it allows you to build games quickly. It allows you to build games with visual medium very fast, and it's comparatively faster development होता त्याच्यात. So Unity is also one that developers might want to take a look at. सो आपण गेमिंग इंजिन्स बघितलं. सो मला आता प्रश्न असा आहे की समजा माझ्याकडे कॉन्सेप्ट आहे आणि डेव्हलप अ गेम. सो मला तो अँड्रॉइड वरती रन करायचा आहे किंवा iOS वरती रन करायचा आहे किंवा वेब वरती रन करायचा आहे. सो डू आय हॅव टू प्रोग्राम इट डिफरंटली किंवा डिफरंट इंजिन्स आहेत? Right. So if I want to go the mobile route, then in that case, there are cross-platform engines available. But in that case, it becomes more of a app rather than a game. And त्याच्यासाठी then you can use something like Flutter, which allows you to create cross-platform applications, which is going to be, it's going to be created using React, Angular kind of JavaScript-based tools, and then it will be translated into iOS or Android operating system based on what device you're going to be working. नाही, पण मग त्याची डेव्हलपमेंट C++ मध्ये होतच नाही. नाही. केसमध्ये You can do that. If you talk about Android, you will do the development in Java. Kotlin. If you're going to be talking about iOS, you will do it in Object-C or Swift or tools like that. But if I want to have cross-platform support, then it's better to go with something like Flutter. नाही, पण मला प्रश्न असा होता की आपण बेटर हार्डवेअर युसेजच्या दृष्टीनं C++ यूज करतो. करू शकतो. इन दॅट सेन्स आपण जर दुसऱ्या म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ आय चूज टू डेव्हलप अ गेम इन जावास्क्रिप्ट, सो विल इट बी हार्डवेअर एफिशियंट? Doubtful. So that is why at least I have not seen any established gaming engine in case of mobile devices. Every organization is coming up with their own physics and way of entering that. कारण थोडासा चेंज कुठे होतो की मोबाईल मध्ये स्क्रीन साइजेस चेंज होत राहतात. If you talk about the PC gaming market, then in that case कितीही चेंज झाला तरी your aspect ratios are going to remain same. त्यामुळे if I'm going to be coming up with a Samsung मोबाईल त्याचं वेगळं असणार आहे, विवोचा वेगळं असणार आहे, आयफोनचा वेगळं असणार आहे. सो डेव्हलपमेंटसाठी मला कॉमन असं काही सापडत नाही किंवा रेंडरिंग करण्यासाठी कॉमन असं काही सापडत नाही. प्लस रेंडरिंग इज गोइंग टू बी डन डिफरंटली बेस्ड ऑन द चिपसेट दे आर गोइंग टू बी युजिंग, अँड एव्हरी डिव्हाइस इज गोइंग टू बी युजिंग अ डिफरंट चिपसेट, प्रोप्रायटरी असणार आहे. त्यामुळे तिथं जे काही गेम्स डेव्हलप होते, फॉर एक्झाम्पल अँग्री बर्ड्सचं जे गेमिंग इंजिन आहे, कॅन आय यूज द सेम mechanisms to build another game? Possibly yes, but then मग तिथं कॉपीराइट इश्यूज आणि इन्फ्रिंजमेंट्स वगैरे जास्त स्ट्रॉंगली फॉलो केले जातात, and then it doesn't remain rather I'm not able to utilize something which already has been created. मग मला माझं स्वतःचं काहीतरी वेगळं करावं लागतं. सो कॉमनॅलिटी येत नाही त्याच्यामध्ये. नाही, पण मग हे आता पबजी सारखे वगैरे जे गेम्स आहेत विच आर हेवी ऑन इन टर्म्स ऑफ ग्राफिक्स किंवा इन टर्म्स ऑफ नेटवर्क कन्झम्पशन असेल, सो मग ते कसे डिझाईन केले जातात? कारण ते ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या मोबाईल्स वरती, आय नो देर आर मोबाईल्स दॅट रेंडर दोज गेम्स बेटर देन मोस्ट ऑफ द मोबाईल्स, बट देन आता इंडियन पॉप्युलेशनकडे जे मोबाईल आहेत जनरली, त्या मोबाईलला डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी बनवले असतील, किंवा इव्हन रेसिंगचे जे गेम्स आहेत, ॲस्फाल्ट वगैरे अशा गेम्स. सॉरी, तर हे हाऊ डू दीज गेम्स आर बीइंग डेव्हलप्ड? आपण जर Right. So in that case, those games are going to be developed using the NDKs जे असतात available, native development kits. Okay. Which deal with the hardware devices directly, and they do not go through any of the technology stacks. For example, Android's example घेतलं तर Androidचा जो technology stack आहे, that uses Java, Kotlin as the language, and then you have the libraries, Java libraries or Kotlin libraries, which deal with the native libraries. Okay. NDKs allow you to deal directly with the native libraries. So you're bypassing a couple of layers in between. So it speeds up the execution of the tool that you're going to be working with.
फाईन. तर तिथेही C++ सारख्याच लायब्ररी अवेलेबल आहेत. ओनली थिंग इज बिकॉज इन केस ऑफ मोबाईल डिव्हाइसेस दी कन्झम्पशन रेट इज व्हेरी हाय. म्हणजे मी जर का आज अप्लिकेशनची आयडिया उभी केली तर उद्या मला त्या पाहिजे असते. बरोबर. So I cannot go through the NDK medium because it's a little cryptic and for a new fresh programmer it's going to be difficult. So जरी माझ्याकडे आयडिया असेल which would benefit from NDK, I'm not able to utilize that because market pressures. मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता जसे डिव्हाइसेस चेंज होत जातात तशा कन्झम्पशन हॅबिट्स पण चेंज होत जातात. राईट. आणि त्यामुळे लोकांना काय हवंय हे बऱ्याच रॅपिडली बदलत जातं. आणि एखादा गेम डेव्हलप करायचा असेल कॉन्सेप्ट टू एक्झिक्युशन टू द नेक्स्ट अपडेटेड व्हर्जन, इट्स अ लॉंग सायकल. येस. मग हे मॅनेज कसं करतात गेम डेव्हलपर स्टुडिओज? डू यू हॅव एनी आयडिया इन टू दॅट? जनरली व्हॉट हॅपन्स इज कुठलीही गेम जेव्हा डेव्हलप होते and if you have seen any bigger game, you will notice that there are 3 or 4 different names associated with that. Movies kasha hotat? Yes. Same way. The basic idea of a game is developed by some indie studio, independent studio, or a person or a group of people, friends together, and they go to a bigger company saying that this is our idea. Okay. आणि आम्हाला गेम डेव्हलप करायची आहे. They create a POC. It starts with a POC. की POC घेऊन I approach you. Let's say, for example, you are running a mid-size gaming company. So I approach you and I tell you that this is what my idea is and I would like you to build a game based on this. Or we want to build a game, but we want you to provide us support. Okay. So in which case you get involved in terms of providing the assistance. But even mid-size companies do not have the power or the capability to take this to the next level. Release करणे, publish करणे किंवा distribution manage करणे. ह्या सगळ्या गोष्टी then there are different behemoths in gaming engine industry which are going to take care of that. So actual development जरी माझी idea असेल तरी how much of that I'm going to be doing at the end, I don't know. Maybe it's going to be only that. Even see from a project management or product development perspective, this seems to be a very challenging prospect. कारण yes, आपण इव्हन ऍज अ इंडी डेव्हलपर आय कम अप विथ एन आयडिया आणि मी त्याचा प्रोटोटाईप घेऊन आलो तुमच्याकडे, तर मी म्हणाल ठीक आहे करू, बट दॅट स्टील हॅज ऍटलीस्ट अ सायकल ऑफ इयर ऑर 2 फ्रॉम POC टू ऍक्च्युअल गेम. टिपिकली. मग तोपर्यंत जर लोकांची आवडच चेंज झाली. करेक्ट. सो that is why what happens is they focus on the genres. Okay. And generally again the idea is not to give something in one shot. मी आता गेले काही दिवस जे बघतोय की गेम्स विच आर रिअली इमर्सिव्ह और स्टोरी रिच, दे डोंट कम इन अ सिंगल एडिशन. दे आर ऑलवेज chapters. So I start with one thing and then end up with something different. If I were to give an example of Mass Effect, Mass Effect when version 1 came in, it was very plain. In terms of graphics were not very impressive. Yeah, what was impressive right from version 1 was the storyline. Storyline was very deep, it was very immersive, very engaging. When the graphics and the way it was being rendered, the kind of tools were available, even in-game tools, banduka asel, je kai asel, very basic. Chapter 2 went deeper into rendering effects. And Chapter 3 brought everything together. And there were experience correct. Next level. Correct. So between Chapter 1 and Chapter 3, there were about 3 to 4 years gap. And because it was a continuing story, so even the audiences did not feel that we are losing out on something. Yeah, we do understand that quality changli zali hai, wide zali hai, but then we are expecting that because we are anticipation. I'm waiting for the next version to come in. किंवा त्यांचंच अजून एक BioWare नावाची कंपनी आहे which launched this. They have one more franchisee called as Dragon Age. Right now, interesting thing about Dragon Age was Dragon Age version 1 was better than version 2. Chapter 2 failed. Okay. Because in first chapter they had high-end rendering, they had high stories, they had maps which were more detailed. Chapter 2 they were pushed out in a rush. आधीच कॅपिटलाइज करायचं करण्यासाठी म्हणून. And then it failed miserably because then it became boring, it became repetitive, it became the same thing over and over again. And they couldn't sustain the interest of the developers. मला एक गोष्ट म्हणजे लक्षात येते की डेव्हलपिंग गेम्स रिक्वायर टोटली डिफरंट पर्स्पेक्टिव्ह दॅन बिल्डिंग अ सर्व्हिस इन ट्रॅडिशनल IT इंडस्ट्री. म्हणजे तुम्हाला
मार्केट सेगमेंटचा वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो, किंवा तुमचं मार्केटिंग किंवा ओव्हरऑल ब्रँडिंग जे असेल त्याचा, किंवा गो टू प्रॉडक्ट गो टू मार्केट स्ट्रॅटेजी जी असते त्या गोष्टी. One more thing which changes in gaming market is that in gaming market you are always looking for new audiences, but at the same time you also have the pressure of sustaining the old one. हे सर्व्हिस इंडस्ट्रीला नसतं. म्हणजे बँकेला एकदा दिलं की बँक माझ्याकडे येईलच, नाही आली तरी चालतंय मला. Whereas in case of gaming engine, I have to stick to them. I have to hold on to them because that's where my market is going to be. That's where my money is. For example, if I see BioWare is launching some other game, I'm going to blindly buy that because I have experience of BioWare previously. तर हा रिपीट कस्टमर गेमिंग इंजिन मध्ये जास्त असतो. आणि whenever new thing comes up, then the companies also need to focus on what they have been delivering. So त्या दृष्टीने पण ते थोडंसं चेंज असतो प्रोजेक्ट बेस्ड किंवा सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्रीपेक्षा, की यू हॅव टू पे अटेन्शन टू युअर कस्टमर बेस. एक्झॅक्टली. आणि म्हणून द पॉइंट दॅट वी आर टॉकिंग अबाउट फ्यू डेज बॅक, फ्यू hours back, is that they have the comic cons like game cons, where the companies go to the ground and talk to people. Yes. What is it you're expecting? I remember before Mass Effect 3 was released, they actually talked to the audiences in terms of what did they want. And interestingly, Mass Effect 3 released and the audiences were not happy with the ending. So BioWare had to give in a patch which allowed the developers to change the way the game ended. ते How I Met Your Mother सारखं झालं, एक एंडिंग आवडली नाही म्हणून लगेच दुसरी. Correct. So that's how the industry needs to be connected with the audiences. Hey, project मध्ये कसं you are interacting with the consumers continuously. Yes. त्यामुळे ते फीडबॅक कंटिन्युअस असतो. इथे तसं नाहीये. यू डेव्हलप समथिंग विथ अ थॉट इन युअर माइंड अँड you need to connect with the audiences and you need to find out what's happening in non-traditional ways. So before I move to the second segment of this discussion, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की from the developer perspective, what is next in the gaming world? What would be the next revolution? Next big change? I think if someone is thinking of developing a game, my recommendation would be don't go by the tried and tested thing because it's done. There is a now saturation in terms of the kind of games which are seeing. I'm a subscriber on Steam. Okay. So Steam वरती ज्या गेम्स मला दिसत आहेत तर नवीन त्याच्यात खूप नाही दिसत आहे काही. And as I mentioned, that none of the big studios are announcing any new games coming in because there is a huge amount of saturation in the kind of content that is being delivered. आणि नवीन असं काही येत नाहीये. So rather than trying out the same thing over and over again, I would recommend that try some different mediums, right? For example, AR and VR are the hottest things in gaming world right now. Yes. Challenging आहे, खूप त्याच्यात help available नाहीये किंवा support available नाहीये, but that's where you should be getting into it. That is the future. That's the future. So आपण मगाशी जे ऑफ कॅमेरा डिस्कशन करत होतो त्याच्यामध्ये आपण गेमिंग इंजिन विषयी बोलत होतो की डेव्हलपिंग अ न्यू गेमिंग इंजिन विल बी मोर चॅलेंजिंग देन बिल्डिंग अ गेम. सो तुम्ही ॲज अ डेव्हलपर ठरवलं की नाही आता मी माझं इंजिन बनवणार आहे. सो व्हॉट वुड यू डू डिफरंटली अँड व्हाय? Okay, again, what I would be doing differently would be trying to optimize the processes. Okay. Because same thing. Even in gaming engines, if I say I'm developing a gaming engine for, let's say, action adventure genre of games, Unreal has done a lot of things. What am I going to do? What am I going to offer new? What I can offer new is faster way of doing the same thing. So that is where the challenges lie today. That is because Unreal Engine जेव्हा डेव्हलप झालं किंवा कुठलं इंजिन, Unreal is just an example, कुठलं इंजिन जेव्हा डेव्हलप झालं तेव्हाची सिनारिओ आणि आत्ताची सिनारिओ, इवन दो वर्जन्स कीप ऑन कमिंग, इवन दो पॅचेस कीप ऑन कमिंग, यू हॅव अ चान्स ऑफ बिल्डिंग समथिंग न्यू विच इज नॉट सफरिंग फ्रॉम द प्रिव्हियस बायसेस. कारण नाही म्हणलं तरी Unreal 4ला Unreal 1ला बॅकवर्ड कंपॅटिबिलिटीसाठी काहीतरी गोष्टी मॅनेज कराव्या लागत असणार आहेत. यू डोंट हॅव दोज बॅगेजेस. सो बिल्ड समथिंग विच वुड be making optimum utilization of the hardware devices or hardware capabilities that you have and get into the field first rather than following the trend. So तुम्ही असं म्हणताय की instead of doing something totally new जे आहे त्याचंच एक better version would be a huge increment in terms of correct progress. Because naveen asं unless it's something which I can't even imagine right now, there's not a lot of gap in the industry right now.
जे काही पॉसिबिलिटी आहेत त्या सगळ्या कव्हर झालेल्या आहेत. मे बी 5% here and there might be required, but then can you leverage that against the big players in the industry? So that's why it needs to be game changer. If you want to build a brand, if you want to build a big game studio, then you need to have something which is a game changer, and then only we can survive. So best way to do that as of now, as I see, is build something better, faster, leaner, meaner, as we say. किंवा अगेन प्लॅटफॉर्मच चेंज करा, करेक्ट. सो ह्या एपिसोडचा दुसरा सेगमेंट माझा असा होता की एकीकडे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, हार्डवेअर आहे, ते कंटिन्युअसली इव्हॉल्व्ह होत आहे. सो चांगलं हार्डवेअर येत आहे किंवा नवीन प्रोग्रामिंग लँग्वेजेस डेव्हलप होत जात आहेत, नवीन फ्रेमवर्क्स येत आहेत, इंजिन्स येत आहेत. सो असे कुठले गेम्स होते की ज्यांनी म्हणजे अवेलेबल टेक्नॉलॉजीला वेगळ्या पद्धतीनं वापरलं आणि त्यांनी ट्रेंड सेट केला एक, आणि दुसरं असं काय आहे की ज्यांनी आधीच्या स्टॅकमुळे जे पॉसिबल नव्हतं ते नवीन स्टॅकमुळे अचानक पॉसिबल झालं. सो हे पॅराडाईम शिफ्टिंग ज्याला म्हणतो, हे असं जिथं जिथं झालं ते कुठले गेम्स होते आणि कुठली टेक्नॉलॉजी होती? राईट. फर्स्ट गेम दॅट कम्स टू माय माइंड इज एज ऑफ एम्पायर्स, ऑब्वियसली. ओके. कारण एज ऑफ एम्पायर्स popularized the strategy games and the base building kind of games that we talked about. Plus, it used to do it in minimalist configuration. Okay. I remember I used to play this in my college days, and this is back in 96, 97, when we had 286 and 386 machines with hardly few megabytes of RAM and the hard disk. So with minimal hardware requirements, the game was able to utilize whatever was available there. So that sparked an interest in gaming at a huge level in terms of the enthusiasm किंवा connectment. One game which I should mention, अगर if you have a podcast on gaming and you don't mention that's a sin, is Counter-Strike. Counter-Strike changed the entire the picture of gaming in India, at least. I don't know about the Western countries, but in India it has changed the way games are played. आय डाऊट की कॉलेजमध्ये किंवा कॉलेज जाणाऱ्या गेल्या 15 वर्षातल्या कॉलेज जाणाऱ्या एकही मुलगा असा मला नाही माहिती की ज्यांनी खेळला नसेल एखाद वेळेस. ऐकलं आहे, दे सीन पीपल प्लेइंग काउंटर स्ट्राइक, दे अंडरस्टँड व्हॉट काउंटर स्ट्राइक इज. सो दॅट आय थिंक वी कॅन कॉल इट एज एन एपोकल गेम. That it is a game which changed the scenario of gaming, and I think Counter Strike is also one of the games which people take seriously as a career. Yeah. Streaming or even competitions. So it opened a different kind of careers for people. Opportunities also. I have cousins who say that they want to be gamers, right? And their ages are 7 and 8. They still want to be gamers. They don't know what gaming is all about. But Counter Strike, click करने से कोई तो मरता है, कहीं तो खून निकलता है. They're fascinated by that. So yeah, that was something which was kind of game changer. Few more games, if I were to think about that, as I said, Transport Tycoon was one which brought the entire tycoon kind of managerial games into play. FIFA was one. FIFA is again a craze, and this is something which is a craze not restricted by age. फिफा खेळणारे 12 वर्षाची पोरही आहेत आणि 72 वर्षाचे म्हातारेही आहेत. अँड दे हॅव बीन प्लेइंग इट कन्सिस्टंटली राईट थ्रू आउट द एजेस. की अगदी पहिल्या व्हर्जन पासून ते लेटेस्ट व्हर्जन जे असेल तिथपर्यंत लोक खेळतात. सो दीज आर सम ऑफ द गेम्स दॅट आय कॅन थिंक ऑफ. इफ आय वेअर टू टॉक अबाउट द कार्ट्रिज बेस्ड गेम्स, तिथं फायनल फॅन्टसी नावाची एक फ्रँचाइज आहे. So Final Fantasy is also considered to be one of the games which changed the way games are being played. RPG किंवा party based games त्याच्यामध्ये that came up with different physics, different way of playing the game, so everything was different in that case. So yeah, I mean certain games which come to your mind. There is a game, I forget the name of that. I've never played that, but it was revolutionary at that time. There's a Hitman kind of a game. I don't remember that. Max Payne. So Max Payne was also something which was new at the time, and it brought the
individualistic first-person shooter. Normally, what we see in first-person shooter is that you are given a mission and you go and kill enemies and whatever. Now, Yes. this was more personal story-driven. So that was a different way of looking at things. Then the Civilization series, which was about the way that societies work and all that kind of scenario comes into play. So yeah, these are some of the games that I can think of. ऑन दिस नोट आपण हा एपिसोड इथे थांबवू. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा भेटू, तेव्हा एक डेव्हलपर म्हणून गेमिंगमध्ये आपण करिअर कसं बिल्ड करू शकतो आणि एक डेव्हलपर म्हणून आपण काय विचार केला पाहिजे त्याच्याविषयी चर्चा करूया. सो स्टे ट्यून्ड. थँक्यू.